नमस्कार मंडळी. ट्रॅव्हल विथ प्राजू चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि हा पुन्हा एकदा मराठीत व्लॉग घेऊन येते मी, कारण मी आजपासून सुरू करते कोकण सिरीज. आणि कोकण हे तुमच्या सर्वांसाठी जेवढं स्पेशल आहे तेवढं माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण माझ्या सासरचं गाव हे कोकण आहे. कोकणात जन्म घेणारे भरपूर भाग्यवान असतात असं म्हणतात, आणि मला त्यातलं थोडंसं भाग्य मिळालं, कारण माझं लग्न कोकणात झालं. आमचं गाव कोकणात सिंधुदुर्ग तालुक्यात वेंगुर्ला शहरात वायंगणी येथे आहे. आणि वायंगणीत आमचं छोटंसं साळगावकर वाडीमध्ये घर आहे. मी तुम्हाला घरही दाखवीन. पूर्ण सिरीजमध्ये मी अख्खा वेंगुर्ला आणि वायंगणी कव्हर केलेला आहे. हळूहळू व्हिडिओज येतच राहतील, त्यामुळे स्टे ट्यून. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं कुलदैवत आणि आमचं ग्रामदैवत आणि अजून किती देवळं आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर स्टे ट्यून आणि होप यू एन्जॉय. हाय गाईज. हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे केळबाई देवीला, जी आहे गोव्यात बिचोलीमध्ये. तर या केळबाई देवीबद्दल सांगायचं झालं तर मला थोडीशीच हिस्ट्री माहिती आहे. ॲक्च्युली जास्त माहिती नाही आहे. मी माझ्या सासूबाईंना पण विचारलं तर त्यांनाही थोडंसंच माहिती आहे. तर ते असं की ही देवी केळीच्या वनात सापडलेली, म्हणजे केळीच्या बागेत सापडलेली, म्हणून तिचं नाव केळबाई देवी असं आहे. तर त्या गावकऱ्यांनी तिचं नाव असं ठेवलं आहे. आणि आता या देवस्थानाचं रेनोव्हेशन होतं आहे, त्यामुळे हे असं आहे. हे मूळ मंदिर आणि हे जे आहे ते मूळ मंदिर आहे. हे आता नवीन कन्स्ट्रक्ट करतात. आता हे एवढं मोठं नवीन करतात ते. ते गुरुजी आम्हाला आतमधून शूट करायला देत नाही आहेत. फोटो काढणं अलाउड नाही आहे, म्हणून मी देवीचा चेहरा दाखवू नाही शकत. पण मंदिर खूप प्रसन्न आहे, खूप छान वाटतं आहे आम्हाला इथे येऊन. आणि आजूबाजूचा पण परिसर मस्त एकदम. येस, गरमी स्पेशल लिंबू सोडा पण आहे इकडे आणि सरबत. आता भेटूया मया देवीला. हे आलोय आपण दुसऱ्या मंदिरात, आणि हे दुसरं मंदिर आजचं आहे महामाया देवीचं, मया देवी. गावची ही मंदिरं एकदम साधीच असतात, पण त्यांचं कोरीव काम आणि त्यांचं बांधकाम एवढं मजबूत आणि सुंदर केलेलं आहे, तुम्ही बघूच शकता. तर देवीसाठी आधी ओटी तयार करून घेतोय आम्ही इथे. विनायक अरुण नायकर.
मोर्या कर बापा मोर्या कर. हां मोर्या नमस्कार. तर हे आहे महामाया. मया हां आम्हाला हे कळलं की मयादेवी केळबाई देवीलाच दुसरं नाव आहे आणि ही महामाया आहे. इथे तशी फारशी लोकं नसल्यामुळे आम्हाला शांततेत दर्शन घ्यायला मिळतात. ही सुद्धा आमची एक कुलदैवतच आहे, कुलदेवता आहे. खूप प्रसन्न परिसर आहे इथे, पण आजूबाजूला खूप छान आहे, मोकळं आहे सगळं. ॲक्च्युली ही केळबाईकडनं हार्डली 5 मिनटावर आहे, 5-10 मिनटावरती मॅक्सिमम आहे. खूप जवळ आहेत. खूप छान देऊळ आहे. तुम्ही आजूबाजूला असाल बिचोलीम ना, बिचोलीममध्ये असाल, बिचोलीम आणि मायेम मध्ये असाल तर आजूबाजूला असाल तर नक्की येऊन जा. खूप प्रसन्न वाटतं. तर इथे सुद्धा हे मूळ देऊळ आहे जिथे आम्ही सध्या आहोत आणि ह्याचंही रेनोव्हेट होऊन एक नवीन देऊळ बांधतायत समोरच. हे बघा, हे नवीन बांधतायत, मोठं देऊळ बांधतायत. हे खेळते. तर आता आम्ही आलेलो आहोत रेडीच्या गणपतीला. गोव्यावरनं हार्डली 1.5 तासावर आहे हे आणि इथे येऊन तर एवढं प्रसन्न वाटतं कारण समुद्रकिनाऱ्याजवळच आहे हे. आणि रेडीची मूर्ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर बसलेला गणपती आहे. ऑलमोस्ट आय थिंक 6 फुटाची गणपतीची मूर्ती आहे ती. स्वयंभू मूर्ती आहे ती. तिची स्टोरी मगाशी वाचत होते मी, तेव्हा कळलं की ती समुद्रकिनाऱ्याजवळच त्याचा चमत्कार होऊनच ती मूर्ती प्रकट झालेली. आणि सदानंद कांबळे त्यांच्या स्वप्नात गणपती येऊन त्यांनी सांगितलेलं की अशा अशा ठिकाणी माझी मूर्ती आहे, तर तिला मोकळी कर शोधून. आणि मग त्यांनी ती 2 दिवस खणून म्हणजे गाववाल्यांची मदत घेतली आणि त्यांनी ती 2 दिवस खणली आणि तेव्हा तो एक कान दिसला त्यांना. मग इथे गावची मुख्य जी देवी आहे माऊली देवी, त्यांच्या आदेशानुसार मग त्यांनी जोपर्यंत अख्खी मूर्ती दिसत नाही तोपर्यंत ते खणत राहिले आणि हळूहळू ती मूर्ती दिसली आणि हळूहळू हे उंदीर मामाही दिसले, त्यांचीही मूर्ती दिसली. त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी ती इथे स्थापित केली देऊळ बांधून. तर ही अशी छोटी मूर्ती जांभा दगडात. या जांभाई जो इथे मोस्टली कोकणात घरं बांधायला किंवा काही बांधकाम करायला जो चिऱ्याचा दगड म्हणतात. चिऱ्याचा दगड, येस. म्हणजे तो असा लालसरच आहे दगड. हा मी दाखवते. सो लालसरच दगड आहे. माती पण इथली लालच आहे तशी, सो लाल माती. तर त्याच्यावरती ही मूर्ती स्वयंभूच आलेली आहे. आणि काय आता आपण इथे बीच दाखवूया वरून. ओके, बाजूलाच समुद्र किनारा आहे. हो जवळच. खूप छान हवा पण सुटली आहे. तर लेट्स सी. बघा हे चिऱ्याचे दगड. इथेही या मंदिराचं थोडंसं काम चालू आहे आय थिंक. वरती जो कळस दिसतो तो सोन्याचा, तो नवीनच बसवला आहे ह्यांनी. हो, ह्यांनी हे नवीनच पेंटही केलं आहे मंदिर आणि वरती सोन्याचा कळस बसवला आहे.
त्यामुळे ते बांबू आणि लावले आहेत. आता आपण समुद्राकडे जाऊया. वाव. तर सध्या आता आम्ही लांबूनच दाखवतो कारण आम्ही खाली नाही उतरलो. इंटरटायडल झोन आहे. तर गणपती बाप्पाचं छान दर्शन घेऊन छान असा हा समुद्रकिनारा एन्जॉय करून आता भेटूया पुढच्या देवळात. सो आता आम्ही आलेलो आहोत वेतोबाला. शिरोडाच्या थोडं पुढे आरवली गावात हे देऊळ आहे. खूप सुंदर देऊळ आहे हे सुद्धा. खूप सुंदर मूर्ती आहे देवाची. खूप सुंदर मूर्ती आहे. उभी मूर्ती आहे. किती असेल ऑलमोस्ट तरी 7-8 फूट असेल. हो, खूप छान आहे मूर्ती. आणि असं म्हटलं जातं की ही इज दी प्रोटेक्टर ऑफ दिस विलेज, म्हणजे गावाची रक्षण करता आहे तो. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, इथे ना लोक नवस फेडायला चामड्याच्या चपला म्हणून हे करतात, ऑफर करतात देवाला. आणि असं म्हटलं जातं की इथे ऑलरेडी 100 ते 150 वर्ष जुन्या अशा चपला, चामड्याच्या चपला आहेत त्यांच्या कपाटात. आणि असं म्हणतात की त्या चपला आणि झिजतात. म्हणजे काय, तर हे वेतोबा जे देव आहेत ते रात्री गावाची रक्षण करायला, रात्री किंवा कधी जेव्हा पण कोणाला कधी गरज असेल तेव्हा ते येतात, त्या चपला वापरतात आणि त्या पुन्हा तिथे असतात चपला, असं म्हटलं जातं. तर खूप सुंदर वाटतं हे सगळं ऐकायला आणि टू बिलीव्ह ॲक्च्युली. तर आम्हाला तर खूप आवडतं हे देऊळ. या देवाला केळी ऑफर करतात लोक जनरली. यू नो वाय? नो आयडिया वाय. तर असं केळींचा घटही अख्खा लोक देतात देवाला, असं आहे. आणि खूप छान देऊळ पण खूप छान आहे. हा असा परिसर आहे ह्याचा. तर आता भेटूया पुढच्या देवळात. तर आता आम्ही आलेलो आहोत चेनवणला, चेनवणच्या माऊलीला दर्शन घ्यायला. तर इथे हे देवळाची खासियत म्हणजे तर हे मंदिर मोस्टली सगळंच लाकडाचं बनलेलं आहे. मोस्टली सगळं, खालचा फक्त पाया सोडला तर वरती सगळं लाकडीच काम आहे आतमधून. आणि ही जागा वालावलच्या जवळ आहे, चेनवण या गावी.
वैगणीची तुझ्या दर्शनाकरता भेटी दिली यथाशक्ती तुझ्याकडे आता होती भरलेली मान्य करून या तू देवी राजी हो. आज त्यांच्या घरच्या देवाक राजी कर, ग्रामदेवते कुलदेवते राजी कर, घरी मला या मंदिराची खासियत म्हणजे या देवीला नवस म्हणून लोक त्यांना जे हवं असतं त्या गोष्टी लाकडाच्या स्वरूपात देतात. म्हणजे कोणाला घर हवं असेल तर ते लाकडाचं घर असं एक छोटंसं बनवून देतात, किंवा गाडी किंवा मूल हवं असेल किंवा पाळणा, म्हणजे पाळणा हल्ला पाहिजे वगैरे तो पाळणा देतात. अशा भरपूर लाकडाच्या गोष्टी आम्ही तिकडे बघितल्या देवळात आतमध्ये. आम्ही रेकॉर्ड ते केले आहेत, पण थोडा तिकडे काळोख असल्यामुळे ते प्रॉपरली विजिबल नाही आहे. बट असं आहे. तर हे म्हणजे नवस म्हणून हे खूप छान देऊळ आहे ह्या देवीचं. हे बघा. तर आजच्यासाठी एवढंच, कारण आता अंधारही होतो आहे, तर काळोख झाल्यानंतर इथे जास्त फिरूही नाही शकत. पण आम्ही अजून एक देऊळ उद्या सकाळी कवर करणार आहोत. तर आय थिंक दॅट विल बी इट फॉर दिस व्लॉग. आणि ते आम्ही तुम्हाला दाखवूच की किती सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. आता हे सुंदर निसर्गरम्य असं एक हे देऊळ जे झालं आहे आमचं शेवटचं आजच्या दिवसाला, ते होऊन आता उद्या सकाळी भेटूया आपण पुढच्या देवळात. बाय. हाय गाईज, दिस इज डे 2, दुसरा दिवस देवदर्शनाचा. तर आज आता आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदैवताला, रवळनाथाला, आणि तिथून आम्ही पुढे जाणार आहोत सातेरीला. जवळच आहेत दोन्ही देवळं. ती पटकन आम्ही दोन्ही देवळं करून तुम्हाला दाखवू की किती सुंदर देवळं आहे तिथली सगळीच, आणि किती प्रसन्न वाटतं. तर बघू, आता भेटू तिकडे. तर प्लॅनमध्ये थोडंसं चेंज आहे. आम्ही गाडीने जाणार होतो, पण आमची गाडीचा टायर पंक्चर झाला असं आम्हाला कळलं. आम्ही जस्ट निघालो आणि नशिबाने कळलं. त्यामुळे आम्ही परत गेलो, गाडी ठेवली आणि रिक्षा आम्ही वेंगुर्ल्यावरनं फोन करून मग बोलवली, आणि आता रिक्षाने जातो आहे आम्ही रवळनाथाला. तर अशा प्रकारे आमचा रिक्षाचा पण एक एक्सपिरियन्स झालेला आहे आम्हाला. तर आता आम्ही आलेलो आहोत रवळनाथ देवाकडे दर्शन घ्यायला. हे जसं मी म्हणाले, हे आमचं ग्रामदैवत आहे. आणि गावकऱ्यांना काहीही कधीही समस्या आल्या किंवा त्यांना काही चांगलं कार्य करून आणायचं असेल तर ते इथे येतात रवळनाथाकडे आणि कौल लावतात. तर कौल लावणं म्हणजे एक्झॅक्टली काय करतात ते आम्हालाही जास्त आयडिया नाही आहे, पण आम्हाला असं वाटतं की तेच की म्हणजे ज्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर आम्ही असं करू आणि तसं करू वगैरे असं बोलत असतील. जसं आपण नवस लावतो तसंच कदाचित सिमिलर कौल असावं. तर हे असं आहे. आणि इथे हा परिसर पण खूप सुंदर आहे. हा जो आहे हा लाकडाचा रथ आहे. उत्सवाच्या वेळेला हा बाहेर काढतात. आणि हा असा परिसर आहे. खूप शांत आणि खूप सुंदर मंदिर आहे हे सुद्धा. आम्हाला खूप आवडतं इथे यायला ॲक्च्युली. तर भेटूया आता पुढच्या देवळात.
तर या देवदर्शनाच्या सिरीजमध्ये आमच्या आहे आता शेवटचं देऊळ, सातेरी देवीचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. हे रवनाथाच्याच ऑलमोस्ट कंपाऊंडमध्ये आहे. जवळच आहे दोन्ही देवळं, लगेच 2 मिनटावर आहेत. त्यामुळे रवनाथाला आलात तर सातेरीला पण येऊनच जा नक्कीच. तर ही अशा प्रकारे आमचं देवदर्शन संपूर्ण झालेलं आहे. कधीही तुम्ही या साईडला वेंगुर्ला साईडला आलात, वांगणी साईडला आलात किंवा गोवाजवळ आलात तर जी देवळं आम्ही दाखवली आहेत तिथे जिथेही तुम्हाला जायला मिळेल तिथे नक्की दर्शन घेऊन जा. सो जर तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग, कीप लविंग. थँक्यू सो मच. बाय.